ओम शनेश्वराय नमः. श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो. 25 जुलैपासून पवित्र श्रावण महिना याची सुरुवात झाली आहे. 26 जुलैला या श्रावण महिन्यातील पहिला शनिवार आलेला आहे. श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक दिवसाला एक विशेष असे महत्त्व दिले जाते. संपूर्ण श्रावणभर भगवान शिव शंकरांची पूजा अर्चना पारायण उपवास केले जातात. कारण श्रावण हा महिना भगवान शिवशंकरांना समर्पित आहे. या श्रावण महिन्यामध्ये आपण सर्वजण श्रावण सोमवारचं व्रत करत असतो, कारण हा दिवस भगवान महादेवांना समर्पित आहे. पण श्रावणातील शनिवारी म्हणजे श्रावण शनिवारी ही विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. आणि म्हणून या श्रावण महिन्यामध्ये आपण सोमवारच्या व्रतासोबत श्रावण शनिवारचं व्रत देखील करत असतो. घरातील एका तरी पुरुषांनी श्रावण शनिवारचं व्रत करावं असे आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितले जाते. आध्यात्मिक पुराणात असे सुद्धा सांगितले आहे की शनिवारच्या दिवशी भगवान शिवशंकरांची आराधना केली जाते. शनिवारच्या दिवशी जर भगवान शिवशंकरांना 1 लोटा जल अर्पण केले जाईल, जिंदगीमध्ये व्यक्तींचा अकाल मृत्यू कधीही होत नाही असे म्हटले जाते. शनिवार हा शनिदेवाला समर्पित असून या दिवशी शनिदेवासोबतच भगवान शिवाचा रुद्रावतार असणारा भगवान श्री हनुमानाची महादेवाची पूजा केली जाते. श्रावण महिन्यातील शनिवारी शनिदेवाचा उपवास उपासना केल्यास सर्व प्रकारचे दोष, साडेसाती आणि अष्टम शनी यासारख्या दोषापासून मुक्ती मिळते. शनी हे कर्माचे देव मानले जातात आणि त्याची कृपा आपल्याला जर मिळाली तर आपल्या जीवनामध्ये सर्व अडथळे दूर होतात. नोकरी व्यवसायामध्ये यश मिळते आणि मानसिक शांतता देखील प्राप्त होते. श्रावण महिन्यातील शनिवारी हे भक्तांसाठी पवित्रता, संयम आणि संकल्पाचे प्रतीक आहे आणि म्हणून या दिवशी व्रत करून शनिदेवाची उपासना करावी. शनी स्तोत्र, शनी चालीसा, हनुमान चालीसा, शनी महाराजांची कथा ऐकावी. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असे उपाय सांगणार आहे. आज पहिला श्रावण शनिवार तुम्हाला 11 उडदाच्या दाण्याचा अत्यंत प्रभावी असा एक उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने घरातील सर्व दोष, भांडणे, अडचणी, शत्रू नष्ट होतील. घराचे, मुलाचे, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. सर्व अडकलेली कामे तुम्ही प्रत्येक कामात यश मिळेल. चला तर मग आजचे काही श्रावणी शनिवारचे प्रभावशाली उपाय बघूयात. नंबर 1. शनीच्या पिढीचा त्रास होत असेल म्हणून श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी श्रावण शनिवारचे व्रत करण्यात येते. शनीच्या मूर्तीची पंचामृत पूजा या दिवशी करण्यात येते. तर या दिवशी उडदा तांदळाची खिचडी, पुऱ्या, पायस यांचा नैवेद्य शनिदेवाला अर्पण करण्यात येतो. दरम्यान या दिवशी अनेक जण मारुतीलाही रुईच्या पानांची माळ अर्पण करतात आणि तिळाच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करतात. तर श्रावणी शनिवारच्या दिवशी शेवटच्या दिवशी ब्राह्मण आणि सवाष्णी यांना जेवायला बोलावून त्यांना यथाशक्तीने दानही दिले जाते. 2. ज्या व्यक्तींना शनीची साडेसाती चालू आहे, शनीचे साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी, शनी दोषाच्या समस्यातून त्रासातून मुक्त होण्यासाठी श्रावण महिन्यातील कुठल्याही शनिवारी घरच्या घरी भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती विधिवत पूजा करून उसाचा रस याचा अभिषेक करावा असे शिवपुराणात विशेष म्हटले आहे. यामुळे शनिदोषातून त्रास कमी प्रमाणात होतो, परंतु आर्थिक स्थिती सुद्धा सुधारते. 3. भगवान श्री हरिविष्णूने सांगितले लक्ष्मीला की आज शनिवारचा दिवस आहे. श्रावण महिन्यातील शनिवारी ज्या व्यक्तीच्या घरामध्ये दरिद्रता प्रवेश करते तर हिंदू धर्मामध्ये असे विशेष म्हटले गेले आहे की श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी पिंपळा वृक्षाची पूजा केल्याने अतिशय पूजनीय मानले जातात. शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाची पूजा करेल, थोडेसे दूध, गोड पदार्थ भोग देईल तर लक्ष्मी आणि नारायण त्या व्यक्तीच्या घरामध्ये सदैव प्रवेश करतील. 4. शनिवारी दिवसभरामध्ये या 11 उडदाच्या दाण्याचा दिवसभरामध्ये तुम्ही उपाय करू शकता. प्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून 11 उडदाचे दाणे आणि त्याबरोबर 11 खडे मीठ घ्यायचे आहे. यानंतर तुम्हाला 11 रुईची म्हणजे आख पाने आणायचे आहेत. यानंतर पाने तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि थोडासा सेंदूर असेल तर घ्यायचा, नसेल तर कुंकू घेऊन त्यामध्ये पाणी टाकून त्याचा गंध तयार करून घ्यायचा आहे. कुंकवाने किंवा सिंदुराने त्या पानावर तुम्हाला जय श्रीराम असे लिहायचे आहे. त्यानंतर त्यांची एक माळ बनवायची आहे. त्यानंतर वाटीमध्ये थोडेसे
तेल मोहरीचे तेल नसेल, आपले घरचे तेल घेतले तरी सुद्धा चालेल. तुमच्या घराजवळ आसपास कुठेही मारुतीचे मंदिर असेल तर तिथे हे सर्व साहित्य घेऊन जायचे आहे. मंदिरामध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला जे तुम्ही तेल घेऊन गेलेला आहात तर ते तेल प्रथम तिथे जर दिवा प्रज्वलित केला असेल तर त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे. यानंतर तुम्ही जी माळ घेऊन गेलेला आहात ती माळ श्री मारुतीरायाला ओम हनुमते नमः स्मरण करत अर्पण करायची आहे, घालायची आहे. आणि 11 उडीद आणि 11 मिठाचे खडे घेऊन गेलेला आहात ती एक पुडीमध्ये बांधून पुडी मारुतीरायाच्या चरणावरती अर्पण करायची आहे. यानंतर तुम्हाला तिथेच बसून एक हनुमान चालिसाचा पाठ करायचा आहे आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला मारुतीला मनोभावे प्रार्थना करायची आहे. तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी सुरू आहेत, दोष आहेत, संकट सुरू आहे ते दूर होण्यासाठी मारुतीरायांना संकटमोचन असे म्हटले जाते. जो व्यक्ती श्रद्धेने आणि विश्वासाने हा उपाय करेल त्याची इच्छा भगवान शंकराबरोबर हनुमान नक्की पूर्ण करतील. 5. घरामध्ये सतत वादविवाद होत असतील तर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी शनिवारी शनी मंदिरात जाऊन किंवा हनुमान मंदिरात जाऊन शनिदेवासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. तसेच दिव्याच्या तेलात लवंग टाका. अखंड श्रावण महिन्यातील दर शनिवारी हा उपाय म्हणून करा. जर सुख शांती येऊ लागली, शनिदेवाला पूजा करताना किंवा दिवा लावताना हे लक्षात ठेवावे की शनिदेवासमोर थेट उभे राहू नका किंवा त्यांच्या डोळ्यात पाहू नका. त्यापेक्षा थोडेसे डावीकडे व उजवीकडे उभे राहून शनिदेवाच्या चरणाकडे पाहून पूजा करावी आणि दिवा प्रज्वलित करावा. 6. श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वत्थामाची पूजा करण्याची विशेष प्रथा आहे. दुधामध्ये बेलाचे पान घालून ते दूध पिंपळाच्या मुळात घालावे, त्यामुळे त्या दुधाचा सुगंध पिंपळाला मिळतो. पिंपळाची पूजा करणे म्हणजे विष्णू माता लक्ष्मीची पूजा करणे. पिंपळाच्या खाली मारुती असल्यास त्याची पूजा करण्याची विशेष प्रथा आहे. तसेच मारुती नसल्यास पिंपळाची आणि मारुतीरायाची अशी वेगवेगळ्या पूजा केल्या देखील जातात. 7. श्रावण महिन्यातील शनिवारी जर तुम्हाला कमरेचा त्रास असेल, नस दबलेली असेल, श्रावण महिन्यातील शनिवारपासून 2-3 दिवस सलग हा उपाय करून बघा. एक कलशामध्ये शुद्ध जल, त्यामध्ये थोडेसे कुठल्याही प्रकारचे अत्तर, थोडीशी रुईची आगची फुले घेऊन हे जल पिंपळाच्या वृक्षाखाली पिंपळेश्वर महादेवाचे स्मरण करून अर्पण करावे. बघा 2-3 दिवसात तुम्हाला आराम मिळेल. 8. ज्या व्यक्तींना शनीची 7.5 चालू आहे, 7.5मुळे मानसिक त्रास, शारीरिक त्रास, घरामध्ये क्लेश हा खूप प्रमाणामध्ये उद्भवत असेल तर श्रावण महिन्यातील कुठल्याही शनिवारी पहिल्या शनिवारपासून शेवटच्या शनिवारपर्यंत तुम्हाला शक्य होईल त्या शनिवारी 800 ग्राम मोजून 800 ग्राम काळे उडीद घ्यायचे आहेत आणि हे काळे उडीद प्रदोष काळामध्ये वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचे आहेत. प्रवाहित करत असताना ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. 9. श्रावणी शनिवारी प्रदोष काळामध्ये 1 वाटी घेऊन त्यामध्ये मोहरीचे तेल घ्यावे. भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जाणे झाले तर जावावे, नसेल तर आपल्या घरच्या शिवलिंगावरती हे तेल अर्पण करावे. त्यानंतर ते तेल समर्पित करत असताना त्याच्यावरती त्रिपुंड बनवावे आणि अनामिका शिवलिंगावरती टच करून 2 ते 3 मिनिट तशीच ठेवावा आणि आपली जी काही मनोकामना आहे, इच्छा आहे ती भगवान शिवशंकरांना सांगावी. बाबा विश्वनाथ भोलेनाथ आपली मनोकामना नक्की पूर्ण करतात. 10. श्रावणातील पहिल्या शनिवारी प्रदोष काळामध्ये शिवलिंगावर काळे तीळ आणि पाण्याने अभिषेक करा. काळ्या तिळाचा शनिवारी आणि शनिग्रहाशी खोलवर संबंध आहे. तांब्याच्या भांड्यात पाणी, काही काळे तीळ टाका आणि शिवलिंगाचा अभिषेक करा. यामुळे पापांचा नाश होतो. शनीपासून जे काही दुष्परिणाम आहेत ते सुद्धा दूर होतात आणि पैशाशी संबंधित समस्यापासून मुक्तता मिळते. शनीच्या वाईट प्रभावांना दूर करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो. 11. श्रावण शनिवारी भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावर निळी फुले किंवा शमीची पाने अर्पण केल्याने शनीचा अशुभ प्रभाव शांत होतो. ज्या लोकांच्या कुंडलीत शनीच्या 7.5 किंवा ढैया या अवस्थेतून जात आहे त्याच्यासाठी हा उपाय विशेषतः फायदेशीर आहे. आध्यात्मिक पुराणात शनी वृक्षाला शनिदेवाचे आवडते झाड मानले जाते. शमीची पाने अर्पण करून भगवान शिवाची पूजा केल्याने शनिदोष शांत होतो आणि शनीची कृपा प्राप्त होते. हे उपाय केवळ शनी ग्रहावर शांती आणण्यास मदत करत नाही तर जीवनात अचानक येणाऱ्या अडचणी, मानसिक ताण, कोर्टच्या केसेस, पैशाचे नुकसान, नोकरीत अडथळे इत्यादी समस्यापासून मुक्तता देऊ शकते. 12. हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्यातील शनिवारी काळे तीळ दान करावे. असे केल्याने केवळ शनी देव प्रसन्न होत नाही तर भगवान शिव यांचा आशीर्वाद देखील मिळतात. याशिवाय कुंडलीतील उद्भवणारे ग्रहदोष देखील दूर होतात. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान, ध्यान केल्यानंतर
स्वच्छ कपडे घाला आणि भगवान शिवाला गंगाजल, दूध, दही, साखर इत्यादी अर्पण करा. यासोबतच भगवान शिवाला अभिषेक करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा सतत जप करत राहा. यामुळे तुम्हाला शनिदेव भगवान शिव यांचे आशीर्वाद मिळण्यास मदत होईल. 13. भगवान शिवशंकरांच्या अलंकारामध्ये रुद्राक्ष हा सर्वोत्तम मानला जातो. म्हणून शनिवारी रुद्राक्ष धारण करावा आणि शक्य असल्यास एखाद्याच्या राशीनुसार विद्वान ज्योतिषाकडून रुद्राक्षाची माहिती घ्यावी. यामुळे आनंद, समृद्धी आणि आरोग्याचा आशीर्वाद मिळतात. 14. भगवान शनिदेव आणि भगवान शिवशंकर या दोघांमध्ये गुरु शिष्याचे नाते आहे. असे मानले जाते की या दिवशी दोघांचीही विधिवत मनोभावी पूजा केल्याने केवळ शनी दोष दूर होत नाही, तर भक्तांना आरोग्य, समृद्धी आणि मानसिक शांती देखील मिळते. या दिवशी गरिबांना अन्न, फळे किंवा पाणी दान करा. यामुळे रोजगारातील अडथळे दूर होतात आणि आर्थिक संकट संपते. 15. श्रावण शनिवारी शनी पूजेचा लाभ होतो. हा दिवस कर्म, शुद्धीकरण, जीवनात सकारात्मक ऊर्जेसाठी खास मानला जातो. श्रावण शनिवारी हा केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही, तर आध्यात्मिक विकास, मानसिक शांततेसाठी देखील महत्त्वाचा आहे. नियमित पूजा, दान, मंत्राचे जप केल्याने ते शनिदोषापासून मुक्तता मिळत नाही, तर जीवनात सुख आणि समृद्धीचा मार्गही मोकळा होतो. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक, एक कमेंट, हर हर महादेव, ओम शनेश्वराय नमः नक्की टाईप करा. धन्यवाद.